उद्या नका वाढू. आज फक्त रिपोर्ट येणार तुमचा आणि भरती करून घेतली ते रात्री. परमिटची झेरॉक्स नाही ठीक आहे. हाव झेरॉक्स सगळे इथंच लावून घ्या ना. आणले असतील ना ते कागद. एकच कागद दिला फक्त आपल्याला आहे ना झेरॉक्स पहिल्याची. मग ते देऊन दे तिथे लावून. हा तीच काढून तर लावून द्या. आता येईल बाहेर सोडायला जाय. पावडर लावून चाल ना दीदी, उशीर झाला ना तुला, ऑटो गेला ना. चला लवकर करायचं जरा स्वयंपाक डब्बा. मला रोज रोज मॅगी. आज पराठा. त्या पराठाच्या चक्करमध्ये तर त्रिशाला थोडासा उशीर झाल्यामुळं ते ऑटो येणार होता, तो गेला समोर. तर आम्ही चाललो आता तिला त्रिशाला समोर सोडवायला रस्त्यावर. तिला थोडंसं झाला होता उशीर. चाल दीदी. हां झाली. चला आता तिला पायपच नेतो मी तर काही चप्पल वगैरे घातली नाही, पण दीदीसोबत चाललो मी आता. दीदी तुला कसं काय उशीर झाला बाळा? कोणाच्या नादात झाला उशीर? हां लेट उठली होती का? हां चाललो आता आम्ही शाळेतील सोडवायला रस्त्यावरच. तर ते ऑटोवाला जे आहे ना त्यांची मुलं आणायला चालला आता. तर ते आता मुलं आणायला गेला तो. तर तिच्या ऑटो कमी कमी 7-8 जण असतील का त्रिशा किती जण आहे? थांब हे तोंड पुसणं बाळा, हे तोंड पुस इकडे वरती कर. हे तोंड पुसणं बाळा, असं तोंड पुसून घ्यायचं ना. हे कुत्रं पण आलं आमच्या मागं सोडवायला त्रिशाला. त्रिशा पळत पळत चालली समोर. त्रिशा भीती काय तू कुत्र्याला? हा चाल. कुठून येणार लल्लू आता? हा त्रिशा लल्ल्या कुठून येणार? ते आहे तिथं पण आहे 2-3. तू पण ते मित्र आहे का? थांबले का ते पण? हां मग इथं आलो आता आम्ही आमच्या नवनाथनगरच्या पाठीवर. आता हे सैलानीला जाणाऱ्या एसट्या या, ते सगळे सैलानीला जातात. सैलानीहून येतात जातात. हा रोड सैलानीचा आहे. तिकडून येणार आहे का ते? हा तिथे माहीत नाही. मस्त वातावरण झालं इथं, सगळं मोकळं आहे आमच्याकडं. ते पाय तो मित्र दिदी, ते पण सुटलं वाटतं की नाही. ते आला ऑटो दिदीचा. ते ऑटो आहे का त्रिशा? हा बाळा हा आला आता दिदीचा ऑटो आला. दिदी आला तुझा ऑटो इथे आला आला. ये आला लो. तू सोडून गेला आता काय? अरे त्रिशा सोडून गेला? बर मला तेच तर वाटलं, म्हणलं त्रिशा सोडून गेला काय. बसा बाय श्लोक, बाय बच्ची, बाय. आरामशीर नाही लल्लू बा. आमचा गट्टू पण चालला. गट्टू कुठं चालला तू? शाळेत चालला का तू पण? ये चालले दोघं जण. लय उशीर आला आज तुम्हाला. तर सोडलं आता मी त्रिशाला आणि आता चाललो मी घरी. आणि लल्याला पण मी बरोबर व्यवस्थित समजून सांगितलं की बाबा त्यांना आरामशीर नाही आणि जास्त घाई नको करू. तर ठीक आहे म्हणे. तर आता ते इथून आमचं घर पहा कसं दिसतं हे असं. आता सोन्याने एवढा मोठा झेंडा लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा. खूप मोठा झेंडा लावला. असा झेंडा मी पण आपल्या घरी लावणार आहे वरती. मस्त लावला त्यानं जबरदस्त. चाल कधी म्हणजे मला शाळेचं एवढं हे वाटतं की उन्हाळ्याची शाळा त्यांना मस्त सकाळून केली लेकरांना. जास्त ऊन घेऊन पण काही लागणार नाही काही नाही.
त्याच्यामुळं मला लय आवडलं सकाळून केल्यामुळं. आलो आता घरी. आईला सांगतो मी काय सांगितलं झालेलं त्यांना. अंधारच आहे आज. बाबा कांचन सांगितलं मी समजून झालेलं की म्हणलं बाबा जसं असं असलं की थांबायचा जरा विचार करायचा आहे म्हणलं बाबा. नुसतं पळा जाऊ नको. तर ते म्हणे ठीक आहे म्हणे पळणार नाही म्हणे. ते काय म्हणतात रे, तिथे गेल्यावर फॉर्म भरणं